नमस्कार गाईज. तर आज आपण आलो. काहीच बोलणं बंद कर. कमेंट बघ माझ्या व्हिडिओ मध्ये नुसतं काहीच 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 तसं काय नाही बघितलं मी व्हिडिओ. हा राहू दे. कराली बेइज्जती. नमस्कार मंडळी. तर आज तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आपण आलो आहे आज सकाळी 5:30 वाजता पुण्यात मानांच्या 5 गणपतीचं दर्शन करायला. आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण आलो आहे पप्पासोबत आणि भैया पण आहे आणि हा चिकू. तर तुम्ही बघितला असेल आमचा गणपतीच्या आगमनाचा ब्लॉग. तर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आज गौरी आणि गणपतींचं जेवण आहे. तर मग आम्ही होप करतोय की कमीच गर्दी असेल. होप वरच चालू आहे पण तिथे गेल्यानंतर समजेल. आणि सगळ्यात पहिले आता आपण दगडूशेठला जाणार आहे आणि मग काय म्हणतो आपण जायचं का? मग नंतर आपण पुढच्या 5 गणपतीचं दर्शन करून जाणार आहे घरी. आणि बस काही नाही, आता आपण निघूया. तर आम्ही आज सकाळी उठलो आहे 3 वाजता 3:30 वाजता आणि कोणी 4 वाजता पण उठले. मी 4 वाजता उठले आणि मग आमचे डोळे आता जरा सुजलेले दिसत आहे तुम्हाला बघा. मी तर झोपलो नाही बाई, तर झोपली होती तरी पण झोप झाली नाही आहे. तर तुम्ही पण आता आमच्यासोबत मानाच्या गणपतीचं दर्शन करा. आणि आम्हाला असं म्हणजे असं रस्त्यामध्ये असं चालता चालता रेकॉर्ड करता नाही येणार कारण की खूप गर्दी असेल. त्यामुळे आम्ही फक्त क्लिप्सच टाकू. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि नक्की पूर्ण दर्शन घ्या तुम्ही आमच्यासोबत. तर चला आपण आता निघूया बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर बघा गाईज, पुण्यातलं हे गणपतीच्या काळातलं फेमस डेकोरेशन ज्याला ऑक्सिरीज बोलतात. तुम्ही पुण्यामध्ये या टाईमला जिथे बघता तिथे तुम्हाला हेच दिसेल. तर जे लोक पुण्याचे नाही आहेत त्यांनी पण नक्की पुण्यात या दर्शन घ्यायला आणि तुमचं आयुष्य तुम्ही खुलू शकता. नको एवढी शुद्ध मराठी बोलणं नको प्रयत्न. तर बघा सकाळी सकाळी गर्दी चालू झाली आहे पुण्यात आणि एवढे पार्किंगला पण जागा नाही आहे इकडे. तुम्ही तिथे बघू शकता. पार्किंगला जागा नाही म्हणजे गाडी पण 1-2 किलोमीटर लांब. बघा समोर दिसतोय तो देखावा गणपती दगडूशेठच्या या वर्षी मंडळाने केलेला आहे आणि हे आपलं दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे. त्याची गर्दी खूप अशी नाही आहे. तरी भरपूर कमी गर्दी आहे म्हणजे बाकीच्या दिवशी खूप गर्दी असते. आणि म्हणजे आज आता उद्यापासून तर काय खरंच नाही आहे गर्दीचं. फार गर्दी राहील. बॅरिकेडला पण लाईन असते, खूप लाईन असते. त्यामुळे सकाळीच यायचं आणि म्हणजे अशा दिवशी यायचं की कमी गर्दी राहील. तर आता आम्ही आलोय फेमस काका हलवाईमध्ये पेढे घ्यायला, प्रसाद घ्यायला. इथे उकडीचे मोदक पण आहेत बघू शकता काका हलवाईचे. तर आम्ही इथे घरचेच खाऊ आता. आणि ते सगळ्यात छोटी कसबा. तर अशा प्रकारे आपलं दगडूशेठचं दर्शन झालं आहे मस्त एकदम. आता आपण पुढे जाऊया मंडईकडे. तर आता घरच्या पूजेसाठी फुलं बघतोय आम्ही म्हणजे स्वस्त आणि चांगली मिळतील.
हे पण टाकलं सगळं थोडं थोडं टाक. आणि 1 किलो घेऊ आहे ना, हां बस अर्धा किलो. अर्धा. तर आता आपण बाबू गेणू गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर बनवलं आहे त्यांनी. वा मस्त. ते लोक असे बघतात मलाच कसं तरी होतं पण जाऊ दे. सुंदर किती छान बनवलं आहे ना मंडळींनो. तर असं बोलतात घ्यायची 20. इकडे कॉईन टाकल्यावरती म्हणजे तिथे खांड आहे त्यामध्ये जर कॉईन गेलं तर आपली इच्छा पूर्ण होते म्हणून आम्ही दरवेळेस इथे कॉईन टाकतो आणि विश्वास ठेवला की सगळं होतं गाईस. तर तुम्ही पण इथे आल्यावर नक्की हा प्रयत्न करा. कसं जमतं मला बरोबर काढायला. तर आता आम्ही मंडईच्या गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि मस्तपैकी आपलं बाबू गेनू मंडळ आणि दगडूशेठचं दर्शन घेऊन झालं आहे. आणि आता भाई ही जे शूट करते मी माझ्या पण चॅनलला टाकतोय म्हणजे कारण कोलॅबरेशन गाईज. तर हातात सामान भरपूर आहे ना मग आम्हा दोघांना वेगळं वेगळं करताच येत नाही. आणि गर्दी पण फार म्हणजे कमीच आहे गर्दी तशी. ही गर्दी काहीच नाही आहे म्हणजे पुण्याच्या गणपतीचं. बाकीच्या दिवशी भाई मरणाची गर्दी असते. अरे भर पहाटे आले म्हणून एवढी गर्दी नाही आहे आता. आणि तुम्ही लोकांची स्टोरी व्हिडिओज रील्स बघत असाल त्याच्यामध्ये असताच गर्दी किती असते दगडूशेठ वगैरे. तर आता मंडईचा गणपती तिथून पुढे मग कसबा, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, केसरीवाडा हे सगळे जायचे आम्हाला. तर आपण बघूयात आता एक एक. तर यांनी काल्पनिक शिव मंदिर असं अंतर धरते तोंडात फोटो चालते. काल्पनिक शिव मंदिर असा देखावा केलेला आणि दगडूशेठचे इथे एक शिव मंदिरचाच त्यांनी डेकोरेशन केलं होतं. आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे थोडा थोडा. पाऊस पण येणार. आणि फार मंदिर छान होतं हे म्हणजे देखावा इथला खूप सुंदर होता. पण पाऊस पण येतोय. ॲक्च्युली वस्त्रच बदलत होते गणपतींचं त्यामुळे त्यांनी रेकॉर्ड नाही करू दिला आम्हाला म्हणजे अलाउड नव्हती फोटोग्राफी त्यामुळे रेकॉर्डच करता. आणि खूप सुंदर डेकोरेशन आणि एकदम असा धुराचा पूर्ण फॉग वगैरे येतो ते एवढा छान व्हिडिओला असता काहीच पण नाही काढता आलं कारण वस्त्र बदलत होते. धूर येत होता धुराचा हे होत होते ते काहीतरी. हां आणि त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते नाही रेकॉर्ड करता आलं. पण तुम्ही इकडे स्वतः या आणि स्वतःच पहा हे दृश्य तेव्हाच तुम्हाला तुमच्या नजरेस सुकून मिळेल. अरे एक तर शुद्ध मराठी बोल नाही तर हिंदी बोल. नजरेस काय सुकून ठीक आहे राहू दे सुचत नाही आहे आता. आता आम्ही पुढे चाललो आहे बहुतेक कसबाला जाऊ आता आम्ही किंवा तुळशीबागेत जाऊ आधी म्हणजे आता जाता जाता तुळशीबाग लागेल आणि मग पुढचे बाग जे लागेल ते. येस चला आपण आता जाऊया. पाऊस पण बारीक बारीक सुरू झाला आहे आता बघू काय होतं. मिळी पाऊस. सेम टू सेम. हां हे आहेत मानाचे चौथे गणपती तुळशीबाग. देखावा केलाय आणि इकडे यावर्षी यांनी इकडेच सुद्धा दरवर्षी पण यावेळेस तिकडे बसवलाय गणपती. तर आता आपण मानाच्या तिसऱ्या गणपतीला आलो गुरुजी तालीम मंडळ.
आणि मस्त इथे पण छान असं डेकोरेशन केलं आहे यांनी. खूप किधर तो देखा देखा सा लग रहा है इनको. तर आता आपण रंगारी गणपतीला आलोय. इथे सुंदर डेकोरेशन दरवर्षी. तर आता आम्ही मानाच्या पहिल्या गणपती म्हणजेच श्री कसबा गणपती मंदिर इथे आलो आहे. आणि आता मग हे झाल्यानंतर केसरीवाडा शेवट आणि मग आम्ही घरी जाऊ तिथनं. बघा गाईस, मानाचा पहिला गणपती कसबा गणपती. तर आता सगळे गणपती झालेत आणि फक्त आता शेवटचा केसरीवाडा राहिला आहे. खूप छान दर्शन झालं आमचं, एकदम आरामात. तुम्हाला पण यायचं असेल तर असंच सकाळी या, म्हणजेच आरामात दर्शन, कारण की नंतर खूप गर्दी वाढते. बस गर्दी वाढते म्हणजे बाई भयंकर, म्हणजे जागाच नसते चालायला. आणि विसर्जनच्या दिवशी पण फार मस्त असतं, मिरवणूक वगैरे, ढोल ताशा रात्रभर चालतं. 24 तास मिरवणूकच चालते. खूप असं. आता मी येऊ शकत नाही रात्री, त्यामुळे नाहीतर माझी खूप इच्छा आहे, पण बघू हळूहळू. जरा अजून थोडी मोठी झाल्यावर सोडलं घरच्यांनी तर जाईल मी पण. यावेळेस मिळतोय पहिल्यांदा. खूप छान असं, तुम्ही पण नक्की या. आणि तर नक्की सांगा आम्हाला की तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला. आणि तुम्ही पुण्यातले असाल तर नक्की दर्शन घ्यायला या, किंवा आधीच येऊन गेले असाल, किंवा जर तुम्ही पुण्यातले नसाल आणि तुम्ही येऊ शकत नाही दर्शनाला, तर नक्की आमच्या व्हिडिओमधनं तुम्ही दगडूशेठ आणि सर्व मानाच्या गणपतींचं दर्शन नक्की घ्या. आणि मी देवाकडे अशी प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि देव सगळ्यांचं ऐकेल. तर आता आम्ही ते कुर्डीच्या इथे आलो होतो. म्हणजे आपलं आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाताना आहे ना, सिक्रेट सांबार बनून लागतं. तर मी पोळी इडली मागवली. ही पोळी इडली ना छोट्या छोट्या, भैयानी ना मोठी इडली मागवली एक, आणि ही फिल्टर कॉफी मागवली होती ह्याची, या अशा कपमध्ये येतं ही फिल्टर कॉफी. आणि तिने वडा सांबार मागवलं आणि याची टेस्ट पण प्रॉपर ऑथेंटिक आहे. तर गाईज फायनली आमचं सगळं झालं आहे. आजचा दिवस खूप 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 छान होता, मस्त नाश्ता झाला आहे. तुम्ही नक्की या, हे अकुर्डीमध्ये आहे, रेल्वे स्टेशनजवळ सिक्रेट सांबार म्हणून. एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड, टेस्टला पण एकदम छान होतं. सांबार तर खूप छान होता. आणि आम्ही खाल्ली पोळी इडली आणि वडा सांबार आणि मैसूर मसाला डोसा. एवढा छान, म्हणजे एकदम भारी टेस्ट होती. प्रॉपर ऑथेंटिक. म्हणजे तुम्ही जेवढ्या पण कुठे पण इडली सांबार किंवा मैसूर मसाला खाल्ला असेल ना, इथल्यासारखा खाल्लाच नसेल बाई, 100% सांगतो. रिजनेबल प्राइस होती, म्हणजे असं खूप महाग पण नव्हतं, छान होतं एकदम. नक्की विजिट करा. प्रॉपर ओरिजिनल, या ओरिजिनल बाई, प्रॉपर ऑथेंटिक. मग तुम्ही जर सिरियसली जर मैसूर मसाला किंवा इडली सांबार काय पण खाल्ला, पोळी इडली वगैरे, भाई तोडच नाही, तुम्ही असं कुठेच खाल्लं नसेल, मी गॅरंटीच सांगतो. एकदम छान आहे त्यांची अरेंजमेंट आणि एरिया आतला पण सगळं जे इंटेरियर होतं एकदम असं छान, ओल्ड एज सारखं, साऊथ इंडियन सारखं वाटत होतं. तर खूप छान वाटलं. तर नक्की तुम्ही विजिट द्या इकडे. चला खरंच आहे घरी. आता मी पण चाललोय घरी. अरे मग बटन आहे ना चालू, ते कशाला दाबायचे गरज. गाईज थँक्यू सो मच माझा व्लॉग बघण्यासाठी. असंच मला सपोर्ट करत राहा. आणि नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कसे ब्लॉग्स पाहिजेत आणि मी आता नेक्स्ट कोणता ब्लॉग करू.
तर थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती ट्यून राहा, कारण की माझे व्हिडिओज येत राहतील. आणि ठीक आहे, एवढंच होतं. तर मी नक्की प्रार्थना करेल बाप्पाकडे की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि आज खूप छान होता आमचा दिवस आणि तुमचा पण दिवस खूप चांगला जाईल अशी मी आशा करते. धन्यवाद. बाय बाय गाईज.